बोलत आवाज सन्माननीय अविनाश जाधव साहेब यांना विनंती करेल की आपण बोलत करू. धन्यवाद. खरं तर संदीप राणेंना शुभेच्छा काय देऊ. मी तर संदीप राणेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा माणूस आहे. ज्या वेळेला संदीपला कशाचीही गरज लागते किंवा एखादं आंदोलन उभं करायचं असतं किंवा एखादी चळवळ उभी करायची असते त्यावेळेला संदीपला मला कॉल झाला की नेहमी संदीपला सांगतो संदीप कर मी तुझ्यासोबत आहे, अख्खा पक्ष तुझ्यासोबत आहे. त्यामुळे संदीप असाच भविष्यात उत्तमातलं उत्तम काम होईल अशी मला पूर्ण खात्री आहे. जे आपल्या मराठी माणसाला अपेक्षित आहे असं काम संदीप करेल याची मला आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आम्हाला दोघांना देखील खात्री आहे. त्यामुळे संदीप तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला खूप खूप शुभेच्छा. हे प्रेम मिळायला देखील मला वाटतं की भाग्य लागतं. हे भाग्य तुला लागलं या हॉलमध्ये खचाखच भरलेला हॉल आणि फक्त मराठी माणसं नाही तर विविध धर्माची माणसं आज तुला शुभेच्छा इथे द्यायला आले. हेच तुझं खरं श्रेय आहे की या शहरात तू जे काही काम केलं त्यातून ही सगळी लोक आज तुझ्या प्रेमापोटी इथे आले. तुला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुझफ्फरपूर साहेबांना मी आज पहिल्यांदा भेटलो. मी तुमचा फॅन होतो कारण ज्या राज्यात राहतो त्या राज्याबद्दल तुझ्या भाषेबद्दल आदर असलाच पाहिजे. तुम्ही ज्या राज्यात जाता ज्या राज्यात पैसे कमवता श्रीमंत होता त्यावेळेला त्या राज्याची वेळ येते त्या राज्याच्या भाषेची वेळ येते त्यावेळेला तुम्ही डोळे दाखवता. हे योग्य नाही. त्यामुळे हा माणूस इथं वाढला मोठा झाला आणि आज त्याचं अख्खं भाषण मराठी भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार याच्या भोवती होता. त्यामुळे खरंच मला तुम्हाला ऐकून बरं वाटलं. अशी लोक हवेत राजकारणामध्ये. स्वार्थी लोक आपल्याला राजकारणात नको आहे. म्हणजे मतं पाहिजे त्यावेळेला मराठी माणूस पाहिजे तुम्ही चांगला उल्लेख केला नरेंद्र मोदी साहेबांचा. आम्हाला खूप प्रेम असलेला माणूस आहे नरेंद्र मोदी साहेब. नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळेला उज्ज्वल निकम साहेबांना फोन केला तेव्हा बोलले मराठीत बोलू की हिंदीमध्ये बोलू आणि त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण भाषण जे काय संवाद होता तो मराठीत होता. एवढ्या मोठ्या माणसाला वाटतं तुम्ही इथे महाराष्ट्रात कॉल केलेला आहे आणि तो माणूस मराठी आहे मराठीत बोललं पाहिजे. तुम्ही इथे व्यवसाय करताय तुम्हाला लाज वाटते मराठी बोलायची. याच लोकांना शिकली ज्यांना तुम्ही आदर्श मानता त्या माणसाकडनं काहीतरी शिका. त्या एवढ्या मोठ्या माणसाला जर वाटत असेल माझा फोन महाराष्ट्रात जातो आणि ते मराठीत बोललं पाहिजे तर मला वाटतं की इथे जे काही त्यांचे चापलूस आहेत ना त्यांनी पण ते शिकलं पाहिजे आणि त्यांनी पण मराठी भाषेचा वापर केलाच पाहिजे.